सौभाग्यवती नातं जन्मजन्मांतरीच्या बाग 18. जाताना तिने मागे वळून पाहिलं. त्या नजरेत खूप काही होतं. ती इतक्या डीप इंटेन्सिटीने पाहत होती की त्याला जाऊन तिला हक करावा असं वाटत होतं. तिला आपल्या छातीशी लावावं असं वाटत होतं, पण ती तितक्यात निघून गेली. जिया, आय वॉन्ट टू से यू आय लव्ह यू जिया, बट आय डोंट नो मी हे कधी म्हणणार आहे. त्याने सुस्कारा टाकला. पण तिने आपण तेवढे रागावून सुद्धा आपल्याला सहज माफ केले, यामुळे त्याला जियाच्या अधिकच प्रेमात पडायला झालेले होते. बस आता त्याला आपल्या प्रेमाची कबुली द्यायची होती. एकदम मोठ्याने आय लव्ह यू जिया असं ओरडायचं होतं. काही वर्षापूर्वी असलेला त्याचा पास सहजगत्या विसरता आला होता, तो फक्त जियामुळे. तिला तो केव्हाच विसरला होता. इनफॅक्ट तिला लक्षात ठेवण्यासारखं तिने कधी रिलेशन निभावलं नव्हतं. यू वेअर माय पास्ट अँड जिया विल बी माय फ्युचर. जर तिला माझं प्रेम मानणं असेल तर जिया प्लीज प्लीज बी पार्ट ऑफ माय लाईफ. तो जियाचा सुंदरसा चेहरा नजरेसमोर आणत बोलत होता आणि स्वतःच्याच मनाशी गुडगुडत होता. पण आपण तिला चुकून जखम दिली पायात. आता ती शूट करू शकेल का प्रॉपर याची त्याला काळजी वाटत होती. जियाला मात्र अभिरच्या वागण्याचं कोडं उलगडत नव्हतं. कधी तो बटरसारखा सॉफ्ट होईल तर परत अग्नीसारखा भडकून उठेल. त्यावेळी तिने राग येऊन विचारायला हवं होतं की तुम्हाला का आवडत नाही ते. मी तुमची प्रॉपर्टी नाही की मी कुणासोबत हक करावा आणि नको. पण तिला तसं वाटत नव्हतं. यातच खरी गोम होती. आपल्याला ही आवडू लागलाय का आबिरच्या पॉझिटिव्हनेस? त्याचे उत्तर तिच्याकडे नव्हतं. पण आधीसारखा त्याचा रागही येत नव्हता. त्याला राग येईल म्हणून काही गोष्टी अवॉइड करायला का बघताय आपण? का त्याचं अस्तित्व आपल्याला सुखावून जातं? तो समोर आला की पोट आपोआप रुंदावतात. त्याच्या सानिध्यात गेलं की मनात उठणारं ते गोड काहूर का होतं असं? शिवाय त्याने तर आपल्याला किस केलं तेव्हाही जास्त राग कसा झाला नाही? जो की खूप यायला हवा होता तो राग मला. पण तसं काही झालं नाही. का निमिषने मनाविरुद्ध हात पकडला तर किती राग आला होता मला. पण त्याने किस करूनही असं वाटलं की जणू काही झालंच नाही. ओ गॉड, का होतंय असं? तिला काहीच कळत नव्हतं. आता ती प्रत्येक वेळी अभिरचा विचार करत होती. हे मात्र तिला नोटिफाय होत होतं. दुसऱ्या दिवशी अभिर तिच्याकडे गेला. त्याने तिला जखम खोलवर तर नाही ना हे काळजीने विचारले. जियाने त्याला नाही म्हणून सांगितले. अभिर तिच्या डोळ्यात गहिऱ्या नजरेने पाहत राहिला आणि परत एकदा सॉरी बोलला. त्यावेळी अभिरच्या नजरेत असलेला पश्चाताप तिला दिसत होता. शिवाय इंटेन्स काळजीही वाटत होती. तिने ओके असल्याचे सांगून त्याला लगेच बाय केले. अभिरही निघून गेला. जियाने हृदयावर हात ठेवला. तो जवळ आला की आपल्याला नेमकं काय होतंय हे अजून तिला कळत नव्हतं. पण जे होतं ते खूप हवंसं वाटत होतं. काही वेळाने ती शूटसाठी निघून गेली. जाताना केदारचे आलेले फोन बघून ती उगाचच हसली. आठवडाभर असाच गेला. जिया आणि अभिर आता एकमेकांप्रती बरेच खुलले होते. जिया तर अभिरशी दिवसातून किमान तासभर तरी बोलल्याशिवाय राहत नव्हती. त्यात तिला आता खूपच रुची वाटू लागली होती. अभिरचे बोलणं आवडायला लागलं होतं तिला. ती आता जाणून बुजून आपल्या कामातून वेळ काढून त्याला वेळ देऊ लागली होती. त्यानेही तिच्यावर गारुड केलं होतं. त्याचे इतकं नरम होऊन वागणं तर सगळ्यांना आश्चर्याचा धक्का देऊन गेलं होतं. पण म्हणतात ना की प्रेम माणसाला एकतर घडवतं किंवा बिघडवतं. तसंच अभिरसोबत झालेलं होतं. जियाच्या शांत स्वभावाचा परिणाम त्याच्यावरही होत होता. आता त्याच्या घरातील चिडचिड बऱ्यापैकी कमी झाली होती आणि हे आपल्या हुशार सिंहाने नोटीस केले होते. आता तीही ते दोघं एकमेकांना प्रेमाची कबुली कधी देतात याची वाट बघत होती. पण तिच्या मनात अनेक शंका होत्या, ज्या असणं अगदी स्वाभाविक होते. त्या तिघांनाही आता पडत असलेली स्वप्ने परत परत पडू लागली होती. बनसाडे रात्री उठून बसत होता. त्या स्वप्नांनी तर अभिरचीही झोपमोड होत होती. तर प्रत्येक वेळी एक गुरु अभिर आणि दुसऱ्या व्यक्तीला बघून जिया चक्रावून गेली होती. तिघांनी नाना तऱ्हेने आपल्या स्वप्नाच्या या समस्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न केला, पण असफल झाले. त्या तिघांना आपल्याला अशी स्वप्ने का पडतात हे कळत नव्हते. पण बनसाडे आपल्या स्वप्नांबाबत कुठे काहीही बोलत नव्हता. तर अभिर आणि जिया फक्त एकमेकांना त्या स्वप्नांविषयी बोलत होते. पण त्यांनी ते
आता लाईटमध्ये घेतले होते, कारण ती स्वप्ने हे आता रोजचेच झाले होते. जियाचे शूटिंग संपून एखाद्या 2 तासातून रात्री जिया आणि अबीर बोलायचे. पण आता 2-3 दिवस झाले जिया बोलायला आली नव्हती. अबीरला कसं तरी होत होतं. जियाशी न बोलणं म्हणजे कुणीतरी श्वास हिरावून घेतल्यासारखं होतं त्याच्यासाठी. आज स्वतःहून तो आपलं प्रोजेक्टचं काम सोडून तसाच बाहेर आला. जिया आज जास्त बोलली देखील नव्हती. सकाळी जाताना फक्त गुड मॉर्निंग एवढंच काय ते बोलून ती निघून गेली होती. आणि त्याला ते वियर्ड्स वाटलं होतं. प्रोजेक्ट ॲड ऑल जिया पुढे फिकं होतं त्याच्यासाठी. तो तिच्या रूमकडे आला. दारावर नॉक केलं. काही वेळाने जियाने डोअर ओपन केलं. ती नेहमीच्या त्याला वेळ लावणाऱ्या मोहक डोळ्यांनी उभी होती. तिची एक मोठीशी केसांची बट किती सुंदर दिसत होती तिला. कॅन आय टॉक टू यू? तो म्हणाला. ऑफकोर्स. व्हाय डू यू नीड टू टेक परमिशन? जिया किंचित हसत म्हणाली. ओके. सकाळी जास्त बोलत नाहीस. आय मीन जस्ट ग्रीट मॉर्निंग. माझ्यावर रागावली का? तो म्हणाला. त्याला असं काही डायरेक्ट विचारायची सवय होती. उगाच घुमून फिरून बोलणं त्याच्या प्रांतातच नव्हता. मी का रागवू? जिया हसतच नाटक करत बोलली. सिरियसली? तू खरंच ॲग्री वगैरे नाहीस ना? अँड सॉरी. मीही बिझी होतो. तो स्वतःहून नाही बोललो. तो अपोलोगाईज करत म्हणाला. यावर तिने तोंड फिरवलं. ती नाराज असल्याची जाणीव त्याला झाली. जिया टेल मी व्हॉट हॅपन? तो म्हणाला. अजून काय घडायचे आहे? काही व्यक्ती आपल्याला वेळ देत नसताना पण आपण त्यांच्या मागे लागणं मला नाही आवडत. मीही अशानेच वेळ देतो ज्यांना माझ्या वेळेची किंमत असते. नाहीतर कामात मीही बिझी असते. ती म्हणाली. आय एम रिअली सॉरी. जिया खरंच सॉरी. ॲक्च्युली मला असं वाटलं की नेहमीसारखी तू येशील. अँड लेटर ऑन आय वॉज ऑल्सो बिझी. बाय द वे मी मिस केलं तुझं बोलणं. म्हणजे बघा ना, आपण दोघंही व्हाईट हाऊसमध्येच असताना फक्त एकदा तेही सकाळीच भेटत होतो. इजंट इट वियर्ड्स? तो म्हणाला. बिझी असताना सुद्धा वेळ निघू शकतो. जस्ट इच्छा असावी. जिया म्हणाली. तिला खरं तर धड रागवताही येत नव्हतं आणि रुसताही येत नव्हतं. कारण मनात तयार होणाऱ्या त्या भावनांना अजून नाव नव्हतं. ओके सो सॉरी. नेक्स्ट टाईम असं होणार नाही प्लीज. तो म्हणाला. इतका खडूस व्यक्ती असा अपोलोजाईज करत असताना बघून तिला आतूनच मजा वाटत होती. नो यू हॅव टू पे फॉर इट. ती म्हणाली. ओके आय एम रेडी. बोल काय करू मी आता? तो म्हणाला. बघा हा परत माघार घ्यायची नाही. ती त्याला वॉर्न करत म्हणाली. नेव्हर. अबीर प्रधान आपला शब्द कधीही मोडत नाही. व्हॉट एव्हर इट इज. तो रुबाबात म्हणाला. त्याला तो रुबाब शोभूनच दिसे. ओके. उद्या शूट होणार आहे ते फॉरेस्टमध्ये. सो यू हॅव टू कम. सीन एकदम रोमॅन्टिक असणार आहे. सो यू मस्ट कम. ती म्हणाली आणि अबीरच्या कपाळावर आठ्यांचे जाडे पसरले. ती मारे हसत सांगत होती. आणि याच्या रोमॅन्टिक सीन म्हटल्यावर तीळपापड होत होता. ती रोमॅन्टिक सीन करणार आणि आपण ते उघड्या डोळ्यांनी बघायचं त्याला तर सहनच होत नव्हती. तर जिया त्याच्या कपाळावर पडलेल्या आठ्यांकडे खूप आनंदाने पाहत होती. तिला खूप छान वाटत होते. जेव्हा त्याला असा राग येतोय त्या रोमॅन्टिक सीनचं नाव काढल्यावर. नो आय नोट. मला जमणार नाही. आय हॅव सम इम्पॉर्टंट मीटिंग्स टुमॉरो. तो रागात म्हणाला. पण टोन शक्य तितका कमी ठेवण्याचा प्रयत्न करत म्हणाला. मी आताच असं ऐकलं होतं की अबीर प्रधान त्यांचा शब्द मोडत नाही असं. दस्तूर खुद तेच म्हणाले होते. आय एम सॅड की त्यांना ऑन द स्पॉट त्यांचा शब्द मोडला. चक्क. जिया ॲक्टिंग करत म्हणाली. अबीर मोठ्यात पेचात फसला. जियासोबत कोणी दुसरं रोमॅन्स करतंय हे बघावं असं त्याला वाटलं का? त्याला जियाचा खूप राग येत होता आणि आता शब्दही देऊन बसला होता. द्या अजून शब्द द्या. अबीर प्रधान आहेत. आता बसा स्वतःच्या पायावर दगड हाणत. युजलेस. तो मनाशीच बोलला. त्याला असं विचारात गुंतलेलं आणि स्वतःवर रागावलेला बघून तिला आतून आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. काय मग येताय ना? बी रेडी ॲट 7 AM. बाय. ती म्हणाली. त्याने मान हलवली आणि हो म्हटलं. आणि बाय असं तितक्याच रागाने म्हणून तो पाय आपटत तिथून निघून गेला.
ती एकटक त्याला पाहतच राहिली. अबीरची जेलसी तिलाही हवी हवीशी वाटत होती. आता उद्या त्याची कशी मजा होईल याने तिला हसू येत होतं. पण उद्या काहीतरी लाईफ चेंजिंग घडणार होतं. सगळं काही नियोजितपणे घडत होते. बस आता ती ठरलेली वेळ, ठरलेली जागा आणि ते तिघे हिस्ट्री रिपीट होणार होती. आपण परत काही दागे बांधले जाणार होते. अगदी कोणाच्याही न कळत ते जंगल त्या उद्याच्या वेळची वाट पाहत होते. विधिलिखित असणार होते त्यांचे मिलन. ते होऊनच राहणार होते. शर्विल, आय नो, डेफिनेटली नो दॅट त्या दोघात काहीतरी घडतंय. यू डोंट माइंड, लेट्स ब्रिंग देम टुगेदर. उत्साहित झालेली सिया त्या रात्री शर्विल सोबत फोनवर बोलत होती. हो, बट तुला कसं माहिती आहे? शर्विल म्हणाला. मला माहीत नसायला मी काय मंगळावर राहतो का मूर्खा? स्टुपिड. सियाच्या शॉर्ट्स पेपर्ड ब्रेन, स्टुपिड आणि मूर्ख याचा अर्थ एकच होता. स्टुपिड समोरून आवाज आला आणि सियाला हे जग त्या बाजूला करून टाकायची इच्छा झाली. तुला जर नीट बोलायचे असेल तर बोल, नाहीतर गेलास उडत. बोल नाहीतर ठेव. बाय. सिया बोलली आणि तिकडे शर्विलची तंतरली. सॉरी, बोल ना सियू. काय बोलत होतीस तू? शर्विलच्या नरमाईचा आवाज. तुला नीट ऐकायचं असेल तर ऐक, नाहीतर ऐकूही नकोस. कळलं? सियाचा राग उतरता उतरत नव्हता. आता म्हटलं ना सॉरी, बोल ना, शर्विल म्हणाला. मला असं वाटते की अबीर भाई आणि जिया बोथ आर इंटरेस्टिंग इन ईच अदर. आय स्ट्रॉंगली फील इट. सियाचा एक्सायटेड आवाज. मलाही असंच वाटतं. अबीर जियाबाबत इंटरेस्टेड आहे. शर्विल पुढे काही बोलणार इतका तो थांबला. कदाचित ओठांवर आलेलं त्याला बोलून दाखवण्याची परमिशन नव्हती. आय हॅव वन प्लॅन. ऐक, सिया म्हणाली आणि आपल्या प्लॅन सांगू लागली. शर्विल तो ऐकत राहिला आणि तो प्लॅन त्याला एकदम छान वाटला. वाव, मस्त, कमाल आहे यार. तुझ्या नसलेल्या डोक्यात या आयडिया येतात कुठून? शर्विल हसत म्हणाला. तू समोर आलास की तर तुझ्या गळात दाबल्याशिवाय सोडणार नाही मी तुला. डमी बिझनेसमन, इडियट, नॉनसेन्स, रास्कल. ओके, शिव्या देऊन झाला असतील तर बस. मस्करी केली ना यार. मस्त प्लॅन आहे त्या दोघांना एकत्र आणायचा. आता तो एक्झिक्युटिव्ह कसा करायचा त्याची रिस्पॉन्सिबिलिटी माझ्यावर सोड. शर्विल कॉन्फिडन्सने म्हणाला. गुड. सगळं काही प्लॅनप्रमाणे झालं ना? जिया माझी वहिनी. यस. सिया. ओ यार, इथे दुसऱ्यांची सेटलमेंट लावता लावता आम्ही सिंगलच राहणार. मे बी हा तसा फ्लर्ट करायला गेला तर लगेच मिळतील गर्ल्स. बट आय वॉन्ट समवन स्पेशल, यू नो. तो म्हणाला आणि सियाने नाक मुरडलं. माहिती आहे मी याच्यावर प्रेम करते, पण नाटक बघा. म्हणे फ्लर्ट करायला गेलो तर लगेच मिळतील गर्ल्स. सिया मनातच म्हणाली. तुला ना कुणाच्या जवळ जरी गेलास तरी पटके मिळतील. तू स्वतःला एवढा हँडसम समजतोस काय? लाईक अबीर भाई. सिया म्हणाली. ओ हॅलो, या सगळ्या जगात एकटा अबीर भाईच हँडसम आहे का? त्याच्यापेक्षा मी हँडसम दिसतो, कळलं? शर्विल म्हणाला. ओ हो, इतर अबीर भाई बाजूलाच आहे. देऊ का ते फोन त्यांच्याकडे? आय मीन तो आपला कॉल ऐकतोय. अरे सिया. वाट अबीर? आणि तिथं? सॉरी सिया, ॲक्च्युली मला एक अर्जंट व्हिडिओ कॉल करायचा आहे. बाय, सी यू लेटर, शर्विल म्हणाला आणि त्याने कॉल बंदच केला. आणि ती खो हसली. याला कुणी बिझनेसमॅन बनवला माहिती नाही. अबीर भाई इथे असता तर त्याच्याच सेटिंगचं प्लॅनिंग केलं असतं का? स्टुपिड. सिया म्हणाली आणि हसू लागली. बट कसंही असो, आय लव्ह हिम. अँड मिस्टर शर्विल, तू ना फक्त अदर गर्ल्सकडे बघ तरी. तुझ्या तंगड्या तोडून गळ्यात नाही मानल्या ना तर नावाची सिया प्रधान नाही मी सुद्धा. सिया स्वतःशीच बोलली आणि आपल्या प्लॅनिंगमध्ये व्यस्त झाली. बाहेर रात्र प्रसरत होती. जिया सकाळी शूटिंगसाठी रेडी होत होती. आता फॉर्मल ड्रेसवर असली तरी जंगलात राजा सत्यव्रत मृगयेसाठी जातो आणि तेव्हा त्याच्यावर झालेल्या हल्ल्यातून त्याला वाचवते आणि मग राजा सत्यव्रतच्या हृदयात ती जाऊन बसते, असा सीन होता. त्यावेळी अर्थातच त्यांच्या नजरेचा खेळ दोघांनाही मनातून ते आवडले असल्याच्या भावना त्यांच्या मुखावर आणायच्या होत्या. अबीरची मात्र सकाळपासून धुसफूस चालली होती. आपण तिच्या सोबत असताना ती दुसऱ्या सोबत
रोमांस करताना भले मग ते शूटसाठी का असेना, पण ते त्याला सहन होत नव्हते. पण शब्द देऊन फसला होता तो. आता काही करून सहन करावंच लागणार होते. आर यू रेडी? जियाने त्याला हाक दिली. तो अजून रूममध्येच होता. दररोज ब्रेकफास्ट केला की तो ऑफिससाठी तिथूनच निघून जाई. पण आज सॉरी ब्रेकफास्ट करून सुद्धा आपल्या रूममध्ये गेली होती आणि अजून बाहेर येत नव्हता तो. म्हणून जिया त्याला हाक देत होती. ओके कमिंग. त्याने आपला डीप आवाजात तिला प्रतिसाद दिला आणि आपली मूठ भिंतीवर आपटली. तो बाहेर आला. ब्ल्यू कलर ब्लेझर, सेम ब्लू पॅन्ट मध्ये तो कमालीचा रुबाबदार दिसत होता. आपल्या हातात असलेल्या गॉगल्स त्याने डोळ्यांवर चढवला. त्याने मालेला हिसका दिला आणि लगेच हेअर फ्लिप झाली. जिया त्याला डोळे विस्फारून बघत राहिली. लेट्स गो. तो जियाकडे न बघता म्हणाला. न बघता म्हणजे आता तिला प्रेयसी मानत असतानाही त्याच्यासमोर खोटा खोटा का होईना पण रोमॅन्स करणार. हे काय बरं झालं का राव? राग तर येणारच ना. त्याने मारलेला परफ्यूम दरवळत होता. जियानेही ऑफ शोल्डर रेड वन पीस घातलेला होता. तिच्या निसर्गता गौरवर्णी स्किनमुळे तो तिला चांगलाच उठून दिसत होता. तिच्या कानातल्या इयरिंग्स आणि पायात नाजूक अंकलेट यामुळे ती जबरदस्त सुंदर दिसत होती. पण अबीरने तिच्याकडे न पाहिलेही नाही. आता त्याने नजर का टाकली नसेल हे तिला कळत नव्हते. तीही त्याची मजा घेऊ लागली होती. जाताना सिया त्या दोघांच्या समोर आली आणि ऑफकोर्स त्या दोघांना एकत्र बघून तिला छान वाटलं. जिया भाई पण येतोय का सोबत? तिने उत्सुकतेने विचारले. तसा अबीरने रागाने तिच्याकडे पाहिलं. या अबीर शुड वी गो फ्रॉम वन कार इफ यू डोंट माइंड? जिया म्हणाली आणि अबीर अजूनच भडकला आतून. पण काय करणार? त्याला काही बोलता येत नव्हतं. ऑफकोर्स ॲक्च्युली यू बोथ लुक लाईक गॉर्जियस. सिया म्हणतच होती की अबीरने तिच्याकडे एक जेवढी कटाक्ष टाकला आणि सिया घाबरून गेली. सो सॉरी माय मिस्टेक बाय असे म्हणत सियाने तिथून पळ काढला. ती कपल म्हणणार होती हे अबीरला कळलं. सिया कशी दिसत असेल हे अजून त्याने स्पष्ट बघितलं नव्हतं. मनात राग होता. चला ती म्हणाली आणि तो चालू लागला. तो इतका फास्ट चालू लागला की तिला त्याच्यासोबत टेप टाकणं अवघड झालं. जणू काही तो तिला मुद्दाम अवॉइड करत होता. आता दोघांनी एकाच कारमध्ये जायचं तर ठरवलं होतं. पण कुणाच्या कारमधून जायचं? जियाच्या की अबीरच्या? दोघंही आपापल्या कारजवळ गेले. मग त्या दोघांना कळले की ओ तो बिछड गए. लेट्स गो फ्रॉम माय कार. अबीर म्हणाला. नॉट फ्रॉम माय कार. जिया म्हणाली. तिला अबीरचं तिच्याकडे न बघणं फनी वाटत होतं. आय सेड लेट्स गो फ्रॉम माय कार. डोंट मेक मी अँग्री. तो अतिशय शांतपणे म्हणाला. बट प्रॉब्लेम काय आहे? ती म्हणाली. प्रॉब्लेम हा आहे की तू दुसऱ्यासोबत. तो बोलणार इतक्यात थांबला. त्याने त्याचा राग कंट्रोल केला. व्हॉट? तिचा प्रतिप्रश्न. नथिंग. मी फक्त 15 मिनिटे तिथे असेन. मला काही अर्जंट मीटिंग आहेत. सो मला परत ऑफिसला जायला हवं. तो म्हणाला. त्याचा आवाज मोठा झालेला. नाही हा तुम्हाला पूर्ण शूट बघावं लागेल. तुम्ही शब्द दिला होतात मला. अबीर प्रधान तुम्ही शब्द दिला होता. ती असं म्हणाली. मी फक्त शूटला येईन असं म्हटलं होतं ना की तुझ्यासोबत पूर्ण शूटिंग बघत बसेन असं. सो जर तुला मी तुझ्यासोबत यावं असं वाटत असेल यू मस्ट कम विथ मी. अदरवाईज आय एम गोईंग. अबीर म्हणाला. त्याचा राग काही पटीने वाढला होता. बापरे ज्याला यातला खडूस व्यक्ती जागृत झाला. आता आणखी काही एक्सप्लोजन होण्याच्या आधी याच्यासोबत गेले पाहिजे. नाहीतर काही खरं नाही. मिस महाराष्ट्र क्रश. जिया स्वतःशीच म्हणाली आणि पाय आपटत कारमध्ये बसली. त्याने अभिमानाने आपलं ब्लेझर सरळ केलं आणि गाडीत बसला. ते शूटकडे निघाले. आता दोघंही एकमेकांशी बोलत नव्हते. अबीरच्या संयमाची सुद्धा कमाल होती. जिच्यावर तो मरत होता तिच्याकडे तो आता बघतही नव्हता. मनात तिला बघण्याची अपार इच्छा दाटून येत होती. पण त्याच्या मनावर भलताच कंट्रोल होता. जियाला मात्र तो पाहत नाही हे आता सहन होत नव्हतं. एवढा रुबाबदार दिसत होता तो. तिची खूप इच्छा होती की तुम्ही खूप हँडसम दिसतो म्हणून त्याला सांगावं. त्यानेही आपलं कौतुक करावं. पण कशाचे काय? मासे तोंडाला कुलूप लावून बसलेले होते. किती खडूस आहात अबीर.
एवढं खडूस असू नये कोणी. जिया मनातल्या मनात बोलायच्या ऐवजी चुकून तोंडावरच बोलली. आणि जस्ट इमॅजिन, आगीचे लोळ फेकल्यासारख्या आबिरने तिच्याकडे डोळे वटारून बघितले आणि ती गप्प झाली. याला काही बोलणे म्हणजे अवघड आहे. तुम्ही जर बिझनेसमॅन असाल मिस्टर आबिर, तर मीही जिया आहे, जिया निंबाळकर. मलाही काही गरज नाही बोलायची, ती मनातच म्हणाली. जिया एका कडेला बसल्याने तिच्यात आणि त्याच्यात बरंच अंतर होतं. आबिरला जसं जसं शूटिंगचं जंगल जवळ येत होते तसं तसं जास्त राग येत होता. दोघेही तसेच शूटवर पोहोचले. बनसाडीने आबिरचे वेलकम केलं. आबिरला पाहताच त्याला परत काहीतरी गूढ तरंगे जाणवले. त्याने पटकन आबिरचा हात सोडून घेतला. तशी ती कंपनी त्याला जाणवायची बंद झाली. तो आबिरकडे पाहतच राहिला. त्याला कळत नव्हते की आबिरसोबत हँडशेक केल्यावर आपल्याला असं का होतं तिथे. आता हे दुसऱ्यांदा असं होत होतं म्हणून त्याने ते इग्नोर केलं. सगळी टीम शूटिंगसाठी रेडी होती. जियानेही आपले कॉस्ट्यूम बदलले. केदार राजाच्या रूपात घोड्यावर बसून होता, तर जियाला पायी शूट करायचं होतं. केदारला बघून आबिरला उगाचच प्रचंड जेलस फील होत होतं. तो जियाला मात्र आता न पाहता राहू शकला नाही. त्याने जियाकडे बघितलं आणि तेवढ्यात सगळी वातावरण अचानक दाटून आलं. एखाद्या सिनेमात जसे काळे मेघ दाटून येतात तसे भरून आले. बनसाडीला आज काही करून दिवस वाया घालवायचा नव्हता, म्हणून त्याने शूटसाठी आदेश दिले. ॲक्शन म्हणून शूटिंगला सुरुवात झाली. नाही, शूटिंगला नाही, एका महाभयंकर खेळाला. शूट सुरू असताना अचानक एकाएकी प्रचंड मोठ्या गतीने वारा वाहू लागला. मेघांचा गडगडाट झाला आणि आसमानी संकट धावून आलं. वारा इतका प्रचंड होता की सगळ्यांचे डोळे झाकले गेले आणि शूटिंगसाठी रस्सीने बांधल्या गेलेल्या जियाची रस्सी वरून तुटली आणि ती खोलवर असणाऱ्या त्या दरीच्या दिशेने गडगडत जाऊ लागली. आणि याची जाणीव फक्त त्या दोघांना झाली. ती खाली जात होती आणि वरून आता विजेच्या कडकडांसह प्रचंड मुसळधार पाऊस कोसळू लागला. जिया समोर दिसत नसल्याने आणि त्याला प्रचंड धोकेदायक संवेदना जाणवल्याने आबिरचे डोळे विस्फारून गेले. त्याच्या अंग आपोआप वायुवेगाने ओढलं गेलं. एका प्रचंड अनामिक ओळीने एका कहाणीला उघडण्याची ची कथा मोठी भयंकर असणार होती आणि जंगलात असणारा तो मात्र त्या तिघांची वाट पाहून वरून होणाऱ्या पावसाकडे हसत पाहत होता. या तो मोठ्याने गरजलेला आणि सोबतच्या गडगडाटीचा हसण्याचा आवाज त्या मुसळधार पावसात विरून गेला होता. कथा आवडली असेल मित्रो, चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.